नमस्कार मित्रांनो, आज सकाळ सकाळी उठून व्ह्यू दाखवला. व्ह्यू दाखवून बबल्याला दाखवलं. बबल्या शाळेसाठी लगेचच तयार झाला. मामाने बैल पण पडकात बांधलेली. बैल दाखवून मी गावाकडे चाललो होतो. गावाकडे जाऊन लगेच आलो माघारी. घरात येऊन आंघोळ केली. आंघोळ झाल्यावर आईने चिकू खायला दिलती. चिकू खाऊन खाली खड्ड्यावर आलो. थोडा वेळ खड्ड्यावर थांबून वरती चाललो होतो. वरती जाताना बागेत एक काठी दिसली. काठी दाखवून घरात आलो. घरात येऊन जेवण करून झोपलेलो थोडा वेळ. उठून बागेत आलतो. सगळ्यात मोठं घर दिसतील त्याचा व्हिडिओ करालतो बघा. असं काय तर व्हिडिओ करून बारक्या मामांच्या संग खाली गेलो. जनावरांना पाणी पाजायचं होतं. जनावर बांधलेलं तिथे एक विहीर होती बघा. बारका असताना त्यात पोहायला येत होतो. पण आता त्यात लई गाळ साठलाय. ही देशी गाई मला मारायला आली ती बघा. हिला माझ्या ताकदीचा अंदाज नाही अजून. जनावरांना पाणी पाजून मी आणि मामा चाललो होतो वर घरात जाऊन थोडा वेळ रेस्ट केलो आणि पुन्हा खाली चाललो होतो, कारण बागाला पाणी सोडायचं होतं थोडा वेळ. बागेतलं कॉक फिरवत खाली आलो. खाली येऊन मोटर चालू केली. मोटर चालू केल्या लगेचच पाणी पडायला सुरू पण झालं बागेत पाणी चालू करून बारक्या मामांच्या सोबत रस्त्याला जाऊन आलो. माघारी येऊपर्यंत लाईटच गेलती, त्यामुळे मोटर बंद करायचं तपासला. बागेत आल्यावर बारक्या मामानं गावात सोडायचं होतं. जाताना रस्त्याकडे परी आणि कार्तिक दिसली. मामानं सोडून आल्यावर बबल्या पण आला. बबल्या शाळेतनं आल्या बॉल काढला हुडकून. बॉल बघून आम्ही सगळ्यांनी क्रिकेट खेळायचं प्लॅनिंग केलं. तेवढ्यात बबल्या बॅट पण घेऊन आला. क्रिकेट खेळायचं ठरल्यावर छोटा पण आला. क्रिकेट खेळत असताना बॉल खोंडापाशी गेला. खोंड तर काय भयानक आवाज काढालता. लई चिडलेला खोंड चिडलेला म्हणून छोट्या काय त्याला आणि जरा चिडवालता. त्यानंतर मोठा व्हिडिओ करून आपला व्लॉग एंड केला. भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉग मध्ये. बाय.